कोल्हापूरचं राजकारण हे नेहमीच नेत्यांभोवती फिरत राहिलं आणि गटांचं राजकारण राहिलं. महायुती असली तरी वर्चस्व भाजपचाच आहे. सत्तेचा प्रभाव हा छोट्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर पडतो. कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाली तर पक्ष एकसंध राहत नाही. त्यातनं मग नाराजी सुरू होते, कारण एका खुर्चीला 3-4 दावेदार असतील एका जागेला आणि प्रत्येकजण म्हणत असेल की मलाच द्या. पुन्हा नेत्यांचं ती कसोटी लागणारच आहे, पण त्यातनं पुन्हा जे बाहेर पडतील त्यातनं पक्ष कुठलाही एकसंध राहील असं मला वाटत नाही. कोल्हापूर जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा. पाणी पुलाखालून बरंच वाहून गेले. स्पर्धेचा हा नियम असतो साहेब, जो जिता वही सिकंदर. 4 उमेदवार आहेत, सगळ्यांना सांगायचं तुम्ही उभे राहा, तुम्ही लढवा तुमच्या ताकदीनं. त्यातला जो निवडून येईल तो आपला, आणि जो जिंकेल त्याला आपल्या पक्षाचं लेबल लावण्यासाठी बरीच मंडळी इच्छुक आहे. आणि 10 वर्षापूर्वी जर महानगरपालिकेची झालेली निवडणूक बघितली तर त्यामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे त्याच्या मधल्या काळामध्ये काँग्रेसनं 2 वेळा इथलं शहराचं आमदारकी पद बसवलं आणि मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला ही जागा राखता आली नाही. आता खरं काँग्रेसच्या पक्षबांधणीचं इथं कसोटी लागणार आहे. जी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी की माझ्या शहरामध्ये हा प्रकल्प गेला पाहिजे किंवा राज्याचं एखाद्या विभागाचं केंद्र कोल्हापुरात व्हायला पाहिजे, असा आग्रह धरणारी मंडळी इथे अजूनही पुढे येताना दिसत नाहीत, आणि ते कोल्हापूरकरांचं दुर्दैव आहे. राजश्री शाहू महाराजांनी विचारपूर्वक वसवलेलं हे शहर आहे, ही नगरी आहे, हे हेरिटेज शहर आहे, फूड हब आहे, नदीसारखं सुंदर शहर आहे. इमारती तुम्ही बघितल्या असतील, पॅलेसेस आहेत. तर तरी अलीकडच्या या सत्तेच्या काळामध्ये फार काय कोल्हापूरचा विकास झालेला असं दिसत नाही. की महानगरपालिकेच्या निवडणुकीत 80% जनता ही लक्ष्मी दर्शनासाठी आसुसलेली असते, आणि ज्याच्याकडून लक्ष्मी दर्शन जास्त होईल त्याला मतदान करायचं. कारण ही निवडणूक ह्या पातळीवर नेऊन ठेवली लोकांनी की परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मतासाठी 8-8, 10-10 हजारपर्यंत शेवटचा दर गेला शेवटच्या रात्री. इथल्या कोल्हापूरच्या लोकांचे प्रश्न आहेत, जे प्रश्न घेऊन निवडणूक लढवायला पाहिजे, पण इथले नेते ते प्रश्न घेऊन निवडणूक लढवत नाहीत. आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे पत्रकार म्हणून. नवीन कुठला एखादा प्रकल्प कोल्हापुरात आणायचा म्हटला की त्या प्रकल्पाची पायाभरणी व्हायच्या अगोदर त्याच्या विरोधातली कृती समिती तयार झालेली असते. एखादाच राजू शेट्टी न पैसे घेता निवडून येतो, तो अपवाद आहे. त्या अपवादाला जर नियम बनवायचं लोकांनी ठरवलं तर हे सगळे प्रश्न साहेब अल्लादीनच्या जादूच्या चिरागासारखे सुटकीसारखे संपतील. कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरातल्या पत्रकार मित्रांना भेटलं नाही असं व्हायला नको, आणि म्हणून हे आमचे कोल्हापूरमधले काही वरिष्ठ पत्रकार मंडळी आहेत. कोल्हापुरातलं राजकारण त्यांनी गेले अनेक वर्ष जाऊन बघितलं आहे, अनुभवलं आहे, आणि आपल्या आपल्या माध्यमातून ते त्यांनी जगापुढे जनतेसमोर, वाचकांसमोर, प्रेक्षकांसमोर पोचवलं आहे. जमदाडे सर माझ्यासोबत आहेत, त्यानंतर विजय पाटील सर आहेत, नंतर ताज मुलानी जी आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि अर्थातच एकूणच म्हणजे ही जी निवडणूक येऊ घातली आहे तिचे मुद्दे काय असतील, कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक होऊ शकते, आणि त्या जोडीने आजचं राजकारण काय आहे, आजची परिस्थिती काय आहे. कारण सगळं काही बदललं आहे. आपण गेल्या मला वाटतं की ती 10 वर्षापूर्वी इथल्या महापालिकेची निवडणूक झाली होती 2015मध्ये. त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही. त्यावेळीची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, तर या सगळ्या अनुषंगाने आपण आज बोलूयात. पाटील सर, मला सांगा की 2015मध्ये जे चित्र होतं त्याच्यापेक्षा अगदी वेगळं चित्र यावेळी आहे. तुलना करताना काय साधारणपणे जाणवतं आपल्याला की बदलत गेलेली राजकीय परिस्थिती कोल्हापूरची, जर त्याच्यावरती एक दृष्टिक्षेप करू. 2015ला ज्यावेळी निवडणूक येथे झाली तर त्यावेळेचं चित्र आणि आता 10 वर्षानंतर आपण राजकीय चित्र महापालिकेच्या अनुषंगानं कोल्हापूरच्या बोलतो, तर काय झालं आहे, 360 अंशाच्या कोणात राजकारण बदलले. आता 2024ला जी लोकसभा आणि 2024ला जी विधानसभा निवडणूक झाली, आता तुम्हाला लक्षात आलं असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यातले
10च्या 10 आमदार हे महायुतीच्या म्हणजे शिवसेना सत्तेतला एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर याचे आमदार निवडून आलेत. पहिल्यांदा की म्हणत नाही का 100% आमदार आहेत ते महायुतीचे. आणि अशी सिच्युएशन कोल्हापूरमध्ये कधी नव्हती. कोल्हापूरमध्ये कायम एक समतोल होता राजकारणाचा. जसा सहकारात समतोल आहे तसा विधानसभेमध्ये समतोल असायचा. आता लोकसभेमध्ये समतोल आहे. आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून आता जे प्रतिनिधित्व करतात ते आपले शाहू छत्रपती महाराज करतात. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. आणि इचलकरंजीमध्ये जे प्रतिनिधित्व करतात ते शिवसेनेचे धैर्यशील माने करतात. लोकसभेपर्यंतचा समतोल आहे. पण विधानसभेनंतर मात्र चित्र 360 अंशाच्या कोनात बदललं. आणि म्हटलात तरी आता ते सत्तेचा परिणाम म्हणा किंवा सत्तेचा प्रभाव हा छोट्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर पडतो. 2015 म्हणजे त्याच्या पूर्वीपासून एक जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीला मानणाऱ्या गटांची आणि नेत्यांची. पक्षीय राजकारण 10 वर्षात सुरू झालं. आणि पक्षीय राजकारण सुरू झाल्यानंतर काँग्रेसचा महापौर बऱ्याच वेळा बहुतांश काँग्रेसचा महापौर पक्षीय राजकारणात सुरू झाला. म्हणजे काँग्रेसचे नेते इथले सतीश पाटील आहेत. सतीश पाटलांच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता होती. आणि काँग्रेसच्या सत्तेबरोबर हसन मुश्रीफ राष्ट्रवादी जे पूर्वीचं राष्ट्रवादी होतं शरद पवार यांच्या हिचं, तर हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांचं महापालिकेवर गेल्या 10 वर्षामध्ये वर्चस्व आहे. 2015 म्हणजे 20पर्यंत 2000 त्यांचं वर्चस्व होतं. आणि त्याच्या पूर्वी विनय कोरेंचं जनसुराज्य शक्ती पक्षसुद्धा इथल्या सत्तेमध्ये त्यांनी महापौर बनवले. ते म्हणजे हसन मुश्रीफ, विनय कोरे अशा पद्धतींचं मिश्रण होतं. म्हणजे इथं पक्षांपेक्षा नेत्यांची सद्दी जास्त चालते. म्हणजे पक्षाभोवती नेते फिरत नाहीत तर नेत्याभोवती पक्ष फिरतो. म्हणजे महापालिकेच्या राजकारणात सुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा नेत्यांभोवती पक्ष फिरवण्याची स्पर्धा असते. बाहेर तुम्ही कसं बघता, आता मुंबईचं सुरू आहे तर कुठला पक्ष येणार असं आपण म्हणतो. इथं कुठला नेता महापौर करणार अशी चर्चा असते. आज आपण चर्चा करतोय 2025 होऊ घातलेल्या महापालिकेची 81 जागा आहेत, 4 सदस्यीय प्रभाग आहेत. तर पाणी पुलाखालून बरंच वाहून गेले. काँग्रेसचा एक मोठा गट विधानसभा निवडणुकीच्या तिकिटावरून फुटला आणि इनकमिंग ते शिंदे शिवसेनेमध्ये झालं. तर त्याचा फायदा शिवसेनेच्या शिंदे गटाला निश्चितपणे होईल. त्याचबरोबर राजेश क्षीरसागर विद्यमान आमदार आहेत, त्यांना तिकीट देण्याच्या स्पर्धेमध्ये आणखी 2 ते 3 जण इच्छुक होते. तर त्या इच्छुकांमध्ये सत्यजित कदम होते जे यापूर्वी काँग्रेस विरोधी गटाचं नेतृत्व करत होते. बरीच वर्ष नगरसेवक होते. तर ते इच्छुक त्यांनी 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवल्या. कोल्हापूरने एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली, एकदा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आणि आता ते शिवसेनेबरोबर आहेत, शिंदेच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळं आता काय होतं, यापूर्वी काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस होता. आता शिवसेना हा मोठा पक्ष, तुल्यबळ पक्ष शहरामध्ये होऊ लागला, कारण त्यांच्याकडे इनकमिंग खूप झाले आणि चांगले उमेदवार त्यांच्याकडे आहेत. काँग्रेसची ताकद सुद्धा स्ट्रॉंग आहेच. म्हणजे काँग्रेसची ताकद खूप कमी झाली असं शहरामध्ये म्हणता येणार नाही, कारण त्यांचं एकमुखी नेतृत्व आहे. शिवसेनेचं बहुमुखी नेतृत्व आहे. आता भाजप सत्तेत आहे. भाजपमध्ये धनंजय महाडिक आहेत, तिथे खासदार आहेत इथले. इथं भाजपची सुद्धा ताकद आहे आणि भाजपसुद्धा चांगले उमेदवार भाजपकडे आहेत. आणि मला वाटतं त्यानंतर हसन मुश्रीफांचा पक्ष राष्ट्रवादी यापूर्वी कायम सत्तेत होता. त्यांचं वैशिष्ट्य काय, सत्तेबरोबर राहणं. आणि आता काय होतं, आता या नेत्यांमध्ये महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून गोंधळ होतो का हे पाहावं लागेल. तुम्ही साधारणपणे पार्श्वभूमी सांगितली आपल्याला की गेल्या वेळी काय होतं आणि आता कसं बदललेलं चित्र आहे. आणि मुख्य मुद्दा जो मांडला सरांनी की इथलं राजकारण हे नेत्याभोवती, पक्षाभोवती म्हणण्यापेक्षा नेत्याभोवती. आजच्या परिस्थितीत जर म्हटलं तर कुठले नेते इथे प्रभावी आहेत की जे या निवडणुकीवरती प्रभाव त्यांचा आपल्याला दिसणार आहे आणि त्याची काय कारणं आहेत? विजयजी जसं म्हटलं तसं कोल्हापूरचं राजकारण हे नेहमीच नेत्यांभोवती फिरत राहिलं आणि गटांचं राजकारण राहिलं. गेल्या 10 वर्षांमध्ये काँग्रेसचे जे आता विधान परिषदेतले गटनेते आहेत सतेज पाटील आणि आता जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ, त्यांनी काही प्रमाणात
थोडंसं महापालिकेच्या राजकारणामध्ये पक्षीय रंग आणण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या 5-10 वर्षांमध्ये ते यशस्वी झाले. म्हणजे 2015मध्ये थेट पक्षीय राजकारणावर निवडणुका लढल्या गेल्या. काही केंद्रातले राज्यातले मुद्दे प्रचारामध्ये महापालिकेच्या होते. परंतु बहुतांश वेळा कोल्हापूरची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवरच लढली गेलेली आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न मांडणारे नेते हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. म्हणजे आता जसा विजयजींनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर राज्यातले एक मोठे नेते चंद्रकांतदादा पाटील हे इथले नेते आहेत. खासदार धनंजय महाडिक इथले नेते आहेत. पूर्वी महादेवराव महाडिकांनी महापालिकेच्या राजकारणामध्ये बरेच वर्ष आपला वरचष्मा ठेवला होता. त्यांचे पुत्र अमल महाडिक आहेत. हे महाडिक परिवारातले सदस्य भारतीय जनता पार्टीकडून, जसं हे म्हणालं तसं काँग्रेसकडून एकमुखी नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून ते काँग्रेसची धुरा सांभाळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून हसन मुश्रीफ जे राज्यातले मंत्री आहेत ते ही जबाबदारी पेलतात. आणि शिवसेना शिंदे गट अलीकडच्या काळामध्ये जसं यांनी सांगितलं की काँग्रेसमधले काही नाराज नगरसेवक शिंदे गटाबरोबर गेल्यामुळे त्या गटाची थोडीशी ताकद वाढलेली आणि राजेश क्षीरसागर जे आता सिटिंग आमदार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. फक्त आता हे जसे म्हटलं तसं महायुतीमधल्या तिकीट वाटपामध्ये आणि प्रत्येकाला आपला गट या माध्यमातून आपलं राजकारण प्रस्थापित करायचं आहे. त्यामुळे तिकीट वाटपामध्ये प्रत्येकाचं समाधान हे कसं करू शकतात त्याच्या अगोदर या सगळ्या नेते मंडळींची कसोटी लागणार आहे आणि पुन्हा मग मतदारांचं समाधान करणं, मतदारांना कन्व्हिन्स करणं हे पुन्हा चॅलेंजिंग या सगळ्या नेत्यांकडे असणार आहे. आणि आणखी एक शक्यता अशी आहे की हे पक्ष एकत्रित लढतात की वेगवेगळे लढतात, कारण शेवटी जागा तेवढ्याच असणार आहेत. मग त्याच्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठीची कसरत जी आहे, एकमेकांना मागे खेचणे, पुढे ढकलणे हे सगळे प्रकार करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये खरोखर एक संध म्हणावा असा कुठला पक्ष आहे का, किंवा असा कुठला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये फारशी अडचण येणार नाही. इतिहास जर बघितला आतापर्यंत तर काँग्रेसची इथे सत्ता राहिलेली आहे महापालिकेमध्ये. गेल्या वेळी मला वाटतं आघाडी आणि भाजपा हे त्यांचे काहीतरी 7 मतांनी त्यांची सत्ता येऊ शकली नाही, 7 जागा कमी पडल्या. यावेळी खरोखर महायुतीची एवढी ताकद आहे का, हा एक त्यातला उपप्रश्न. राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. महायुती असली तरी वरचष्मा भाजपचाच आहे. आणि राज्यातले दिग्गज नेते म्हणजे चंद्रकांतदादा असतील किंवा खासदार धनंजय महाडिक असतील, अमलसाहेब असतील, या सगळ्यांचं आणि खास करून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. आत्तापर्यंत ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं असाल तर ते तुमच्या लक्षात येईल की कोल्हापूरवर या सगळ्यांचं प्रेम आहे. मग दुसऱ्या भाषेत सांगायचं तर डोळा आहे. आणि काही करून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा ही त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करायला लागेल ते सगळं करायचं या तयारीनं आता ते कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेले आहे. नॅचरली जो पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. तुम्हालाही माहीत आहे, लोकांना माहीत आहे. त्यामुळं यावेळी शिंदे गट, महायुती, भाजप या सगळ्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की पक्ष एकसंध, कार्यकर्त्यांची संख्या जास्त झाली तर पक्ष एकसंध राहत नाही. जमदाडींनी जसं सांगितलं तसं की त्यातनं मग नाराजी सुरू होते, कारण एका खुर्चीला 3-4 दावेदार असतील एका जागेला आणि प्रत्येकजण म्हणत असेल की मलाच द्या. पुन्हा नेत्यांचं ते कसोटी लागणारच आहे. पण त्यातनं पुन्हा जे बाहेर पडतील त्यातनं पक्ष कुठलाही एकसंध राहील असं मला वाटत नाही. काँग्रेसमधून लोक बाहेर पडलेले आहेत. शिवसेना शिंदे गटामधनं काही लोक पूर्वी बाहेर पडली, आता परत आत आलेले आहेत. राजेश क्षीरसागर आता शहराचं तरी नेतृत्व बऱ्यापैकी राजेश क्षीरसागरांच्याकडे आहे. जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री आबिटकर घ्यायच्या प्रयत्नात आहेत, करायच्या नादात आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहरचना आणत आहेत. मुश्रीफ साहेबांचा राष्ट्रवादीचं एक पर्सनल व्यक्ती म्हणून त्यांची प्रचंड ताकद आहे. मंत्री म्हणून त्यांचं काम राज्यात वादातीत आहे, प्रश्नच नाही. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांची जी एक कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन एक हाती किंवा महायुतीमध्ये फार अगदी ठळकपणे काहीतरी आपण कामगिरी करू शकेल असा मुद्दा सध्या तरी नाही आहे. त्यामुळं तो पक्ष, कुठलाही पक्ष म्हणजे भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना शिंदेगड असेल,
आम्हीच 100% एकसंध आहोत असा दावा कुठलाही पक्ष करायचं धाडस दाखवेल असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्पर्धेचा हा नियम असतो साहेब, जो जिता वही सिकंदर. इथं पूर्वी 25 वर्षापूर्वी नेत्यांनी अशी पॉलिसी केली होती की एक उमेदवार आहे, एक जागा आहे, त्या जागेसाठी 4 उमेदवार आहेत, सगळ्यांना सांगायचं तुम्ही उभे राहा, तुम्ही लढवा तुमच्या ताकदीनं, त्यातला जो निवडून येईल तो आपला. ही पॉलिसी होती. आज सुद्धा भाजपकडून, काँग्रेसकडून, शिवसेनेकडून काही उमेदवार नाराज झाले आणि समजा ते अपक्ष उभे राहिले किंवा त्यांनी बंडखोरी केली, काय झालं, आणि निवडून आल्यानंतर ते जर म्हटले की नाही मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, मी भाजपमध्ये, तर कुणी त्यांचे दरवाजे बंद करणार नाही. कारण त्यांना सत्तेशी मतलब आहे. एक माणूस मोजायला वाढला महानगरपालिकेमध्ये आणि सत्ता आपली येत असेल तर 100% ते घेणार. त्यामुळे तुम्ही जो म्हटला की कुठला पक्ष एकसंध राहील, तर तसं नाही आहे. स्थानिक पातळीवरची गणितं फार वेगळी आहेत आणि जो जिंकेल त्याला आपल्या पक्षाचं लेबल लावण्यासाठी बरीच मंडळी इच्छुक आहेत. आता सुखदेव गिरी सर आपल्यासोबत जोडले गेले. सुखदेव सर, तुमच्याकडे येताना मला प्रामुख्यानं आहे की काँग्रेस इथे एक काळ असा होता की इतकी भक्कम होती, इतकी मजबूत होती की मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतरत्र काही घडो, कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेस आपला किल्ला राखायची. काँग्रेसची अशी अवस्था, म्हणजे ठीक आहे राज्यात काही घडू देत, पण इथे या कोल्हापूरमध्ये काँग्रेसची अशी अवस्था होण्याचं नेमकं काय कारण आहे आणि महापालिका निवडणुकीत तरी काँग्रेसची ताकद ही दिसून येईल की नाही? कोल्हापूर जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा. म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर काँग्रेसला जर उमेदवारी मिळाली, एखाद्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी मिळाली की ते उमेदवार फटाके वाजवायचे. म्हणजे काँग्रेसची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित असं समजलं जायचं. पण तो काळानुरूप बऱ्याच गोष्टी घडत गेल्या, विरोधी पक्ष स्ट्रॉंग झाले आणि त्याचा परिणाम असा आला की या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसला एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडून आणता आली नाही 10 पैकी. आता विधानसभे निवडणुकीचे संदर्भ थोडे वेगळे आहेत आणि महानगरपालिकेचे संदर्भ थोडे वेगळे आहेत. महानगरपालिकेचे संदर्भ हे विधानसभेपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे मागच्या आता हे 5 वर्षाच्या गॅपनंतर निवडणूक होते, म्हणजे 10 वर्षानंतर निवडणूक होते. साधारणतः 5 वर्ष प्रशासक महानगरपालिकेवरते आणि 10 वर्षापूर्वी जर महानगरपालिकेची झालेली निवडणूक बघितली तर त्यामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे त्याच्या मधल्या काळामध्ये काँग्रेसनं 2 वेळा इथलं शहराचं आमदारकी पद बसवलं आणि मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला ही जागा राखता आली नाही. आता खरं काँग्रेसच्या पक्षबांधणीचं इथं कसोटी लागणार आहे. इथे सतेज पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जिल्ह्यावरती पकड ठेवली होती. त्यांना साथ होती ती PN पाटलांची. PN पाटील दिवंगत आमदार करवीरमधून होते. आत्ता जर बघितलं तर आता एक छत्री अंमल त्यांचा, म्हणजे एक ते सतेज पाटील जर सोडले तर त्यांच्या ताकदीनं तेवढ्या प्रखर हेनं कोल्हापूर महानगरपालिकेत उतरणारा दुसरं नाव दिसत नाही आहे. मधल्या काळामध्ये काही बदल घडलेत, घडामोडी घडल्यात, त्यांच्या जवळचे शिलेदार त्यांना सोडून गेलेत. असं असलं तरी जे सतेज पाटलांचा जो काही बालेकिल्ला आहे, जो बावडा आणि कदमवाडी हा जो परिसर आहे, त्यामध्ये काँग्रेसची अजूनही ताकद चांगली आहे आणि शहरामध्ये पण चांगली ताकद आहे. या निवडणुकीत अगदीच काँग्रेस बाजूला पडेल किंवा काँग्रेसला गृहीत धरून चालणार नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण काँग्रेसचं या शहरात बघितलं तर पाठीमागच्या अनेक निवडणुकीचे संदर्भ असे आहेत की विधानसभेला इथं विरोधी पक्ष निवडून आला, म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीचे निवडून आला आहे आणि महानगरपालिकेत मात्र काँग्रेस आणि मित्रपक्षाला यश मिळाले. परंतु त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता इथला आमदार हा शिवसेनेचा आहे. इथे जे निम्मी निवडणुका येतात त्या म्हणजे कार्यक्षेत्र आहे ते कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचा आमदार आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांची ताकद प्लस राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असणारं महायुतीचं सरकार, याची निश्चितच ताकद यावेळेला महायुतीबरोबर राहील आणि या सगळ्या प्रवाहामध्ये काँग्रेस कसं यश राखणार हे मात्र येणाऱ्या काळातच ठरवता येणार आहे. एक प्रचारामध्ये बोललं जातं सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाकडून की ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे. म्हणजे हे जे जर दिल्लीत जे सरकार आहे तेच जर राज्यात असेल आणि तेच जर महानगरांमध्ये असेल तर तुमच्या शहराचा विकास होतो, तुमचे प्रश्न सुटतात असं साधारणपणे बोललं जातं आणि त्या आधारावरती मतं मागितली जातात. गेल्यावेळी
तसं घडलं होतं. इथे कोल्हापूरमध्ये त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो किंवा हा मुद्दा कितपत चालू शकतो? निश्चित याची मांडणी सत्ताधारी पक्षांकडून केली जाते, परंतु कोल्हापूरचा गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला अलीकडचा, केंद्रात राज्यात एक सत्ता असणारे पक्ष महापालिकेत काय करू शकले का, हा प्रश्न जर आपण कोल्हापूरकरांना विचारला तर थोड्या अंशी निराशाच पदरी पडते. कारण कोल्हापूरची तुलना राज्यातल्या इतर शहरांशी केली तर अगदी ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी स्मार्ट सिटीची संकल्पना मांडली होती त्यावेळी कोल्हापूर त्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमध्ये बसावं यासाठी राजकीय फार ईर्ष्यापणाला लागलेली दिसली नाही. मग त्याच्यातले बरेचसे तांत्रिक मुद्दे समोर आले, लोकसंख्येच्या निकषात बसत नाही वगैरे वगैरे. परंतु त्यानंतर सुद्धा असा एखादा प्रकल्प कोल्हापूर शहराच्या दृष्टीनं किंवा शहराची ठळक ओळख, शहराची धार्मिक आणि ऐतिहासिक ओळखीच्या पलीकडं अलीकडच्या काळामध्ये एखादी ओळख शहराची दाखवणारा प्रकल्प किंवा एखादं वैशिष्ट्य इथं निर्माण होऊ शकलं नाही. म्हणजे केंद्रात, राज्यात आणि इथं एकत्र सत्ता असणारे काही घटक असताना सुद्धा आत्ता गेल्या 5 वर्षाचा अपवाद सोडला, प्रशासकीय कारकीर्द ही खरी तर सत्तेत असणाऱ्या लोकांचीच कारकीर्द असते, कारण ब्युरोक्रेसी त्यांच्याच इशाऱ्यांवरती काम करते. या गेल्या 5 वर्षांमध्ये सुद्धा तसं काही ठळकपणे दिसलं नाही. आता शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो महत्त्वाचा होता, थेट पाईपलाईनचा प्रश्न, तर तो प्रश्नसुद्धा प्रलंबित ठेवण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी आडकाठी आणल्या असा आरोप काँग्रेसकडून होतो. आणि काँग्रेसनं जरी ही थेट पाईपलाईनची योजना आणली असली तरी अजूनही लोकांना पाणी मिळत नाही असा आरोप सत्तेतल्या लोकांकडून होतो. त्याला काँग्रेसकडून परत काउंटर केलं जातं की आम्ही योजना आणली, पण वितरणाची व्यवस्था ही प्रशासकीय जबाबदारी आहे आणि प्रशासन आत्ता सत्ताधाऱ्यांच्या बरोबर काम करतं. तर हे आरोप प्रत्यारोप होतात. पण तुम्ही म्हणाल तसं बऱ्याच ठिकाणी आपण केंद्रातल्या सरकारवरती अनेक राज्यांचे विशेष अधिकार एखाद्याला देणं असेल किंवा त्या राज्याला वेगळी वागणूक देणं असेल, हे प्रकार घडतात. परंतु कोल्हापूर शहर मात्र दुर्दैवानं म्हणावं लागेल की अजूनही राजकीय उदासीनता आहेच. जी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी की माझ्या शहरामध्ये हा प्रकल्प गेला पाहिजे किंवा राज्याचं एखाद्या विभागाचं केंद्र कोल्हापुरात व्हायला पाहिजे, असा आग्रह धरणारी मंडळी इथे अजूनही पुढं येताना दिसत नाहीत आणि ते कोल्हापूरकरांचं दुर्दैव आहे. स्थानिक प्रश्न, रस्ते, पाणी, वीज हे सगळे आहेतच, पण कोल्हापूरमध्ये आत्ता अजूनही ठळकपणे सांगता येणारं असं एकही काम उभं राहिलेलं नाही गेल्या 15-20 वर्षात. विजय सर, कोणते मुद्दे असतील की जे साधारणपणे या निवडणुकीचे मुद्दे म्हणून समोर येतील? म्हणजे मतदार असू द्यात, खरं सांगायचं तर आम्ही मतदारांशी आज दिवसा बोललो, ते तर इतके उदासीन म्हणण्यापेक्षा की त्यांचा एक प्रकारे विश्वासच उडलेला आहे म्हणजे या सगळ्या व्यवस्थेवरचा. आणि म्हणजे एकतर निवडणुका झालेल्या नाही आहेत किंवा ज्या होत आहेत त्याच्याविषयी शंका उपस्थित होत आहेत, त्या पारदर्शी पद्धतीने होतात की नाही इथपासून तर अनेक गोष्टी आहेत. पण तरी देखील कोल्हापूरकरांचा जर विचार केला तर कुठले मुद्दे साधारणपणे या निवडणुकीचे मुद्दे असायला हवेत किंवा असतील असं वाटतं? आता जनतेच्या बाजूनं म्हटला तर कोल्हापूरचे मुद्दे भरपूर आहेत. म्हणजे आता जमदाडे सरांनी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे. आता तुम्ही येताना रस्ते बघितला असेल, राजश्री शाहू महाराजांनी विचारपूर्वक वसवलेलं हे शहर आहे, ही नगरी आहे, हे हेरिटेज शहर आहे, फूड हब आहे, नदीसारखं सुंदर शहर आहे. इमारती तुम्ही बघितल्या असतील, पॅलेसेस आहेत. तर तरी अलीकडच्या या सत्तेच्या काळामध्ये फार काय कोल्हापूरचा विकास झालेला असं दिसत नाही. मुद्दे कुठले तर गेल्या निवडणुका लागायच्या आधीपासून गेल्या 6 महिन्यापासून जे मुद्दे नेत्यांनी एकमेकांच्या आरोपाचे केलेत ते कुठले केलेत तर कोल्हापूरमध्ये 40 वर्षापासून मागणी असली थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली, 2 वर्षापूर्वी मार्गी लागली आणि त्याचं श्रेय काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी घेतलं. सतेज पाटलांनीच ती काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर करून आणली आणि ते घेतलं. पण उद्घाटन त्याचं शुभारंभाचा सुद्धा खूप त्यात ट्विस्ट होता, श्रेयवाद रंगला, सगळ्यांचा श्रेयवाद रंगला. पण आता ती योजना गळकी आहे. त्या योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, ढपला पडला आहे आणि ही योजना परिपूर्ण नाही असा आरोप महायुतीच्या सगळ्याच नेत्यांकडून आता सतेज पाटलांवर केला जातो की ही योजनाच गळकी आहे म्हणून. हा एक भाग झाला. हा महायुतीच्या नेत्यांकडून आता काँग्रेसवर आरोप होतो म्हणजे सतेज पाटलांवर. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, महायुतीच्या नेत्यांनी विशेषतः राजेश क्षीरसागर आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून इथं रस्त्यांसाठी निधी आला, 100 कोटीचा वगैरे निधी आला आणि त्यानंतर आणखी निधी आला. तर ते रस्ते केल्यानंतर पावसाळ्याच्या काळामध्ये बरेच रस्ते वाहून गेले
तर महायुतीच्या नेत्यांवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून की बाबा ह्या रस्त्यांमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे याचा आरोप केला जातो. एका बाजूला पाण्याच्या संदर्भातलं राजकारण सुरू आहे आणि एका बाजूला रस्त्यासंदर्भातलं राजकारण आहे. तर रस्त्यासंदर्भात खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. परवाच खंडपीठाने निर्णय दिला की बाबा ते करून घ्या म्हणून. म्हणजे राजकारण हे या प्रश्नांभोवती फिरायला लागले. पण आम्हाला वाटतं की रस्ते, पाणी हे सगळं आहेच. त्याशिवाय तुम्हाला आठवत असेल इथलं राजश्री शाहू महाराजांनी खूप चांगलं बांधलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या बक्षिस्थानी पडलं. ते महापालिकेच्या ताब्यात आहे. त्याच्या बॅकसाईडला खासबाग कुस्ती मैदान आहे, जगभर प्रसिद्ध आहे. म्हणजे खासबागच्या लाल माती कपाळाला लावल्यानंतर मी पैलवान आहे असं सांगण्याचा एक पॅटर्न आहे. इथं भल्या भल्यांची इच्छा होते की खेळावं असं इंटरनॅशनल पैलवानांना सुद्धा. तर एक सांस्कृतिक वैभव होतं आणि एक क्रीडा वैभव होतं. कारण कोल्हापूरला सांस्कृतिक नगरी जसं म्हटलं जातं तसं क्रीडा नगरी म्हटलं जातं. तर ही दोन्ही कोल्हापूरची वैभव असणारी आणि श्रीमंत मिरवणारी ओळख ही आगीच्या बक्षिस्थानी जळाली. तर हे का जळालं, कोणी जळलं, आजही त्याचा पत्ता लागलेला नाही. आमचं म्हणणं आहे की हे सुद्धा मुद्दे राजकारणाच्या पटावर आले पाहिजेत आणि आम्ही पत्रकारांनी जनतेने सुद्धा हे मुद्दे मांडले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आज आलाय. काल सायबर चौक म्हणून इथं प्रमुख चौक आहे राजारामपुरीमध्ये. तिथं उसानं भरलेला एक ट्रक, त्या चौकामध्ये त्याचा हातात ताबा सुटला आणि तो आदळला. 4-5 वाहनांचा चक्काचूर झाला. खूप मोठा अपघात झाला काल. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. पण कोल्हापूरची चौक आहेत ना, ह्या चौकांमध्ये रोज अपघात होतात. कसलंही व्यवस्थापन नाही, कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेचं तिकडे लक्ष नाही. आणि आमचं म्हणणं आहे कोल्हापूरमध्ये राज्याचं नेतृत्व करणारे नेते आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये राज्याचं नेतृत्व करू शकले इतकी ताकदीचे नेते आहेत. पण जर तुम्ही ताकदीचे नेते आणि जवळपास सगळे नेते कोल्हापूरमध्ये राहतात, त्यांचं निवासस्थान कोल्हापुरातच आहे, मग तुम्ही गाडीत इथून फिरता, तुम्ही सगळं बघता, मग तुमचं लक्ष जात नाही का? तर प्रश्नांवर चर्चा होऊ नये, जनतेमध्ये होऊ नये किंवा माध्यमांवर होऊ नये म्हणून कदाचित मला वाटतं नेते चतुराई घेतले. ते काय करतात, व्यक्तिगत आरोप करायला चालू करतात. आचारसंहिता सुरू झाली ना, प्रश्न बाजूला, जाणीवपूर्वक नेत्यांकडनं प्रश्न बाजूला काढले जातात आणि काय करायचं, व्यक्तिगत आरोप करायला चालू करायचे. मग व्यक्तिगत आरोप चालू केल्यानंतर माध्यमांमध्ये सुद्धा व्यक्तिगत आरोपांची चर्चा होते, लोकांमध्ये व्यक्तिगत आरोपांची चर्चा होते. आणि मूळ प्रश्न जे जनतेचे प्रश्न आहेत, इथल्या कोल्हापूरच्या लोकांचे प्रश्न आहेत, जे प्रश्न घेऊन निवडणूक लढवायला पाहिजे, पण इथले नेते ते प्रश्न घेऊन निवडणूक लढवत नाहीत. आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे पत्रकार म्हणून. ते व्यक्तिगत आरोपात काय करतात, हे प्रश्न सगळे वाहून नेतात. कोल्हापूरचा भूमिपुत्र म्हणून, कोल्हापूरचा पत्रकार म्हणून माझी स्वतःची विनंती आहे की आम्ही माध्यम तर हे प्रश्न सुटून येत याची खबरदारी घेऊच. पण जनतेने सुद्धा जाणीवपूर्वक ना, या तुमचे आरोप जाऊ देत निवडणुकीनंतर, पण जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेचं जे हाल होते, अगदी कोल्हापूरमध्ये तुम्ही येताना रस्त्यांपासून सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. खूप समस्या आहेत. इतकं चांगलं शहर, इतकं नाव असलेल्या शहरामध्ये, इतकी आयडेंटिटी असलेल्या शहरामध्ये नागरिक प्रश्न खूप भीषण झालेले आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की त्या भीषण प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. पण ती होताना दिसत नाही. मग कोल्हापूर असू देत किंवा पुणे असू देत किंवा आणखी कुठलं नवी मुंबई, नागपूर कुठलंही असू देत. सर मला फक्त म्हणजे आधी थोडंसं म्हणजे आपण प्रश्नांविषयी, मुद्द्यांविषयी बोलतोय, पण मला एक औत्सुक्य म्हणून किंवा उत्सुकतेचा माझा एक प्रश्न आहे. जसं महायुतीचं इथे राज्यामध्ये सरकार आहे, 3 पक्ष एकत्रित आहे, महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूरमध्ये काय अस्तित्व आहे हो? म्हणजे काँग्रेस तर ठीक आहे, काँग्रेस आपलं स्थान राखून आहे, त्यांचे तिथे सतेज पाटील आहेत किंवा आणखी काही नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असू द्यात, उद्धव ठाकरेंचा शिवसेना असू द्यात. कारण एक काळ असा होता की इथनं शिवसेनेचे देखील खासदार निवडून गेलेले आहेत, राष्ट्रवादीचं देखील तेवढंच प्राबल्य इथे राहिलेलं आहे. महाविकास आघाडीची काय अवस्था आहे इथे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खूप मोठं यश मिळालं होतं. म्हणजे 2014ची निवडणूक जर बघितली तर शिवसेनेचे एकूण निवडून आलेले जे आमदार होते 60, त्यापैकी 6 आमदार कोल्हापूरचे होते. म्हणजे 10% आमदार हे कोल्हापूरनं दिले होते शिवसेनेला. त्याच्याशिवाय 2 खासदार शिवसेनेला, 2019च्या निवडणुकीत 2 खासदार शिवसेनेला दिलेले आहेत. आता तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडी म्हणून जर बघितलं तर थोडीशी गोंधळाची स्थिती आहे. कारण या आठवड्याभरातल्या ज्या काही घडामोडी जर बघितल्या तर काही 4-5 दिवसापूर्वीच कोल्हापूरचे जे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की काँग्रेस आम्हाला विश्वासात घेत नाही आहे. काँग्रेसचे इथले जे खासदार आहेत श्रीमंत शाहू महाराज, तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच मदत होत नाही, त्यांच्याकडून निधी मिळत नाही. त्यांनी सरळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही खंत व्यक्त केली. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण आम्ही काही भूमिका मांडतोय आणि त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळतोय असंही दिसत नाही, असं त्यांनी प्रेसमध्ये सांगितलं.
याच्याशिवाय दुसरा एक विषय आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांच्या. तर त्यातली कोल्हापूर शहरातली जर परिस्थिती बघितली तर ते काय फार काय इथे अलबेल त्यांचं राष्ट्रवादीचं दिसत नाही आहे. कारण इथे आर के पवार हे एक त्यांचे शिलेदार एक काम करताना दिसतात आणि त्यांच्या पाठीमागे जी काही ताकद आत्ता असायला पाहिजे ती इकडं न राहता ती अजितदादांच्याकडे गेल्याचं चित्र दिसतंय. इथं काँग्रेस स्ट्रॉंग आहे कोल्हापूर ह्याच्यामध्ये. स्वतंत्रपणे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून लढणार आहे हे त्यांच्याकडून कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. शेवटी मी ताजजींकडे जातो. जसं सरांनी सांगितलं की वेगवेगळे प्रश्न आहेत. इथली जनता किती सजग आहे हो? कारण काय बऱ्याचदा आम्ही बघतो की काही शहरांमध्ये नागरिक किंवा जे मतदार असतात ते इतके जागरूक असतात आणि ते त्यांच्या प्रश्नासाठी भांडत असतात. इथली म्हणजे आपल्याला काही त्यांच्यावरती टीका करायची नाही, पण कारण तुम्ही आम्ही देखील इथले नागरिकच आहोत, पण जनता किती सजग आहे या प्रश्नांच्या बाबतीत आणि राजकारणाकडे इथली जनता कशी बघते? जनता साहेब इतकी सजग आहे की नवीन कुठला एखादा प्रकल्प कोल्हापुरात आणायचा म्हटला की त्या प्रकल्पाची पायाभरणी व्हायच्या अगोदर त्याच्या विरोधातली कृती समिती तयार झालेली असतात. एवढी सजग आहे कोल्हापूरची जनता. त्यामुळे जनतेच्या सजगतेबद्दल काय बोलायचंच नाही. पण जेव्हा विधायक प्रश्न येतात, जेव्हा विकासाचे प्रश्न येतात, जेव्हा काही रचनात्मक काम करायचं असतं त्यावेळी मात्र फारसं कोणी त्याच्या संदर्भात आंदोलन करताना बोलताना दिसत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रस्त्यांच्या कामासंदर्भात असेल, आता विजयजींनी फार छान सांगितलं की शहरातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, कचरा उठावाचा प्रश्न आजही संपलेला नाही 50 वर्षात 70 वर्षात. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आजही संपलेला नाही 70 वर्षात. पिण्याचं पाणी आजही प्रत्येक घराला मिळत नाही. रस्ते, गटारी या संदर्भातल्या गेल्या 70 वर्षातल्या लोकांच्या तक्रारी कायम आहेत. एवढं सगळं असतानासुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे मुद्दे समोर काय येत नाहीत? तर त्याचं एकमेव कारण आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीत 80% जनता ही लक्ष्मी दर्शनासाठी आसुसलेली असते आणि ज्याच्याकडून लक्ष्मी दर्शन जास्त होईल त्याला मतदान करायचं. मग जो मुक्त हस्ते तुमच्यावर कृपादृष्टी करतो तो नंतर 5 वर्षे त्याला विचारायचा नैतिक अधिकार तुम्हाला राहत नाही की तू विकास कामं का केली नाहीस. खरोखर हे खूप दुर्दैवानं काय झालं की नेते श्रीमंत आहेत असे उमेदवार आहेत की जे काही कोट्यावधींचा खर्च करू शकतात. राहिलेले जे काही 100-125 लोक आहेत त्याला कुणाला तरी घरं विकावी लागणार आहेत, कुणाला तरी प्लॉट विकावे लागणार आहेत, कुणाला तरी शेती विकावी लागणार आहे. कारण ही निवडणूक ह्या पातळीवर नेऊन ठेवली लोकांनी की परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक मतासाठी 8-8, 10-10 हजारपर्यंत शेवटचा दर गेला शेवटच्या रात्री. ही वस्तुस्थिती आहे आणि कुणी नाकारू शकत नाही. माझं चॅलेंज आहे, मी माझं वाक्य कुणी खोटं सिद्ध करून दाखवावं. मग शहरातल्या ग्रामीण भागातल्या नगरपंचायतीमध्ये ही अवस्था आहे. महानगरपालिकेला काय होईल साहेब? उमेदवार धास्तावलेले आहेत प्रचंड. मला खाजगीमध्ये उमेदवार भेटलेले म्हणतात ही निवडणूक आमच्यासाठी फार, एक तर आम्ही निवडून येणार नाही तर भिके कंगाल होणार. अशा धास्तावलेल्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होते आहे. जनतेनं सजग राहिलं पाहिजे. हा आदर्शवाद विजयजींनी सांगितला, मलाही तेच वाटते, जमदारांना वाटते, सगळ्यांना वाटतं. पण दुर्दैवानं निवडणुकीच्या शेवटच्या 2 दिवसात ती सजगता कुठं निघून जाते हे आज तागायत मला कळलेलं, म्हणजे मला न सुटलेलं कोडं आहे. आणि जनतेनं जर ती सजगता दाखवली, एखादाच राजू शेट्टी न पैसे घेता निवडून येतो, तो अपवाद आहे. त्या अपवादाला जर नियम बनवायचं लोकांनी ठरवलं तर हे सगळे प्रश्न साहेब अल्लादीनच्या जादूच्या चिरागासारखे सुटकीसारखे संपतील. खरं तर कोल्हापूरची जनता ही सजग नाही तर सुज्ञ देखील आहे. निश्चितपणे या निवडणुकीत तो विचार करतील असं मला वाटतं. कारण हे शहर किंवा ऐतिहासिक शहर नाही तर चळवळींचं केंद्र असलेलं शहर आहे, वैचारिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे. आता शेवटचा अगदी राजकीय प्रश्न म्हणजे की खरोखर यावेळी काय होईल हे हा आपला अंदाज आहे. अंदाज आपण जसं आपण चाय पे चर्चा चाललंय तसं ते आहे. एकंदरीत गेल्या 6 महिन्यातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं जर चित्र बघितलं म्हणजे कोल्हापूर शहरातलं, तर कोल्हापुरातील मातबर मंडळी म्हणजे अनेक महापौर असतील, अनेक माजी नगरसेवक असतील, ती महायुतीमध्ये जायला लागलेत आणि महायुतीमध्ये पण शिंदे गटाला त्यांची जास्त पसंती दिसून येते. हे इथे निवडून येण्याचे निकष असणारी जी काही मंडळी आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे आणि सामदाम दंडभेद असल्या नीती असणारी मंडळी आहेत, याचा जर काय मागच्या काही 6 महिन्यातला आढावा घेतला तर ते त्यांनी सगळे काही पाठीमागचे संदर्भ असतील ते सगळे तोडलेत. ताजी तुम्हाला काय वाटतं? सुखदेवनी पहिल्या मनोगतामध्ये जे बोलले होते की सतेज पाटलांचं कसबा बावड्यामध्ये थोडं प्राबल्य आहे, त्यामुळं त्यांच्या काही जे ठराविक त्यांचे पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्समधले त्यांचे काही उमेदवार 100% निवडून येतील. राहिला सर्वसामान्य लोकांचा प्रश्न, तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला की महायुतीला पोषक वातावरण 100% आहेच.
जे चांगले चांगले निवडून येण्याच्या क्वालिटीचे लोक आहेत ते सगळे महायुतीमध्ये आहेत. त्यामुळं ऑब्व्हियसली निकाल त्यांच्या बाजूने लागेल, हे काय सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही म्हटला तसं जनता सजग झाली आणि तत्वानं काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्यायचं किंवा जो खरोखर जनतेसाठी राबतोय 24 तास अशा माणसाला निवडून द्यायचं, मग पैशाचा विचार करायचा नाही, असं जर झालं तरच चित्र पालटण्याची शक्यता आहे. अदरवाईज यावेळी महायुतीचं झेंडा 100% महानगरपालिकेवर फुलेल अशी स्थिती आहे. विजयजी, ही निवडणूक स्थानिक आहे. मगाशी तुम्हाला म्हणून स्थानिक निवडणूक आहे, उमेदवार महत्त्वाचे आहेत. आता उमेदवार महत्त्वाचे असल्यामुळं आता माझ्या सहकार्याने सुखदेवरावांनी आणि ताजनी पण सांगितलं तसंच आहे की जर एकत्रित निवडणूक महायुती विरोधात महाविकास असं झालं तर महायुतीचं पारडं निश्चित जड आहे. कारण महाविकासमध्ये काँग्रेस फक्त बलवान आहे. ठाकरे सेना म्हणजे ती शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांचं जे राष्ट्रवादी आहे त्यामध्ये बरेचसे चांगली मंडळी पक्षांतर सत्तेच्या बाजूने आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच फक्त जास्त मजबूत दिसते. आणि इकडं काय झालंय, काँग्रेसमध्ये फुटून गेलेले उपनगरातला जे काँग्रेसचा सेनापतीमधून काम करत होते शारंदर देशमुख आहेत, ते परत शिवसेनेत आहेत. आणि माजी आमदार ज्या निवडून आलेल्या पोटनिवडणुकीत 2019च्या जयश्रीताई जाधव यासुद्धा शिवसेनेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये खासदार धनंजय माडिक आहे, चंद्रकांत पाटील इथं मंत्री आहेत. त्यांचा म्हणून एक गट, आता सत्तेचा गट तयार झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या बाजूनं निश्चितपणे एकत्रित बेरीज मात्र महायुतीची जास्त होईल. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, खरंच आता या सगळ्यांनी जसं सांगितलं तसं कुठल्याही निवडणुकीची जी पूर्वतयारी करायची गरजेची असते ते सगळेच पक्ष करतात. परंतु आत्ताच्या घडीला आज जर आपण बघायचं ठरवलं तर महायुती पुढं आहे या पूर्वतयारीमध्ये. किती प्रमाणात सोबत कशा पद्धतीनं घेणार आहे आणि महाविकास आघाडीतले प्रमुख 3 पक्षांच्या पलीकडे जाऊन कोल्हापूरला एक डाव्या विचारांची मोठी परंपरा आहे. त्या डाव्या विचारांशी काम करणारी तत्वनिष्ठ मंडळी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं संघटन काँग्रेसच्या माध्यमातून कसं केलं जाणार आहे त्याच्यावरती काँग्रेसच्या निवडणुकीतला मोठा पैल गाठण्याचा टप्पा त्यांना गाठायचा आहे. एखादा प्रश्न त्यांना अगदी भिडला तर ते त्याच्यावरचं सोल्युशन रस्त्यावर उतरून घेतात. त्याची 2 महत्त्वाची उदाहरणं आहेत की महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये शहरांतर्गत रस्त्यांसाठी टोल आकारला गेला नव्हता. तो कोल्हापूरमध्ये आकारला गेला होता आणि त्याच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन झालं ना अखेर सरकारला ते हटवावं लागलं. आणि कोल्हापूरचा एक इतिहास असा आहे की कोल्हापूरला मगाशी मी म्हटलं तसं थोडीशी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते, पण लोकशक्तीच्या दबावावर कोल्हापूरला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. जसं खंडपीठ आहे, खंडपीठासाठी सुद्धा 40 वर्षांहून अधिक काळ मोठा लढा उभारला गेला. त्यामुळे जनता सजग आहे. परंतु अलीकडं जसे निवडणुकीचे सगळेच आयाम बदललेले आहेत, निवडणुकीच्या संकल्पनाच बदलल्या आहेत, मग त्यात ते मनी मसल पॉवर हे जास्त पुढं आहे. आणि दुर्दैवानं लोकशाहीला घातक असणाऱ्या या संकल्पना कोल्हापूरमध्येही प्रबळ होत आहेत. तेच पुढं जातील आणि पुन्हा मग इथली कोल्हापूरची जी परंपरा आहे, जो निवडून येईल तो माझा, मग त्याला पक्षाचं लेबल लावलं जाईल. मला एवढंच म्हणायचं आहे की जनता सजग आहे. आता सर्किट बेंचचा विषय असेल तर प्रचंड मोठा लढा उभा राहिला. सर्किट बेंच आणलं, राजेश्री शाहूंच्या समाधीस्थळाच्या संदर्भात किंवा बाकीच्या ज्या प्रकल्पांच्या संदर्भात सातत्यानं लढे देऊन हे सगळे प्रकल्प जनतेने यशस्वी केले. प्रश्न असा आहे की ते निवडणुकीच्या काळात का होत नाही, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सर्वदूरचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या वेळी तत्व, विचारधारा किंवा आणखी ज्या काही चांगल्या गोष्टी आपण म्हणतो की ज्या आधारावरती किंवा जनतेचे प्रश्न ज्या आधारावरती मतदान व्हायला पाहिजे ते होत नाही आणि म्हणून नको असलेले लोक त्या सत्तेत येतात.